घरगुती सिलेंडर 29 रुपयांनी महागला। घरगुती सिलेंडरचे दर मुंबईमध्ये 941.50 रुपयांवर पोहोचलेत। 3 महिन्यांमध्ये दुसऱ्यांदा घरगुती सिलेंडरच्या दरात वाढ झाली असून आजपासून नवे दर लागू करण्यात आलेत। देशामध्ये सातत्याने महागाईचा भडका उडतोय। सत्ताधाऱ्यांना महागाईची योग्य वेळी किंमत मोजावी लागेल। घरगुती सिलेंडरच्या दरात पुन्हा वाढ झाल्यानंतर शरद पवार यांची प्रतिक्रिया। सामान्य माणसाच्या ताटातलं जेवणही महागाईच्या आगीत करपून टाकलं। घरगुती सिलेंडरच्या दरात वाढ झाल्यानंतर रोहित पवारांची सरकारवर टीका। सामान्य माणसाच्या जीवावरती उठलेलं हे निर्दयी सरकार आहे, रोहित पवारांचा निशाणा। कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन फ्लॉप झालं म्हणून मुख्यमंत्री आनंदात आहेत, मात्र महागाईच्या झळा गरिबांना बसतायत। यावरती मुख्यमंत्र्यांनी मत व्यक्त करावं। महागाईवरून संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा। वाढत्या महागाई विरोधात छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा जनाक्रोश मोर्चा। अंबादास दानवेंच्या नेतृत्वामध्ये आंदोलन। सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी। मुंबईच्या NSCI वरळी डोममध्ये लाईव्ह म्युझिक कॉन्सर्ट दरम्यान एकाचा मृत्यूचं कारण अद्यापही अस्पष्ट। मृत्यूचा ड्रग सेवनाशी काही संबंध आहे का याचा तपास सुरू। कार्यक्रमाला हजारो प्रेक्षक उपस्थित असल्याचीही माहिती आहे। पुण्यातील आळंदी मरकळ परिसरामध्ये रेव्ह पार्टी, पोलिसांचा छापा। आळंदी मरकळ रोडवरील रिसॉर्टमध्ये रेव्ह पार्टी सुरू असल्याचं समोर। अनेक तरुणी ताब्यात अंमली पदार्थ वापरल्याचा संशय आहे। रेव्ह पार्टीमध्ये 60 ते 70 तरुणी असल्याचीही माहिती आहे। CJPचे संस्थापक अभिजित दिपके छत्रपती संभाजीनगरच्या घरी दाखल। दिल्लीच्या जंतर मंतरवरील आंदोलनानंतर दिपके स्वगृही परतले। दिल्लीच्या जंतर मंतर अराजकता पसरवणाऱ्या युवांची अभिव्यक्ती दिसली आहे। कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनावरती मुख्यमंत्री फडणवीसांची टीका, तर आंदोलनात कुठेही अराजकता झाली नाही, अभिजित दिपकेंचं प्रत्युत्तर। कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन देशहितासाठी नव्हतं, मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीसांची कालच्या कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनावर टीका। महायुतीमध्ये ऑल इज नॉट वेल। नवी मुंबईतील शासकीय कार्यक्रमाचे एकनाथ शिंदेंना निमंत्रणच नाही। महायुतीमध्ये शिंदेंना दूर ठेवण्याचा प्रयत्न होत असल्याच्या चर्चा सुरू, सूत्रांची माहिती आहे। मी राज्यसभेवर गेल्यास माझं खातं समीर भुजबळांना द्या, छगन भुजबळांनी ही अट घातल्याची सूत्रांची माहिती। भुजबळांच्या अटीवरती भाजपचा सकारात्मक प्रतिसाद नसल्याची सूत्रांची माहिती आहे। छगन भुजबळ राष्ट्रवादीकडून राज्यसभेवर जाण्यास तयार, सूत्रांची माहिती। दादांची राष्ट्रवादी भुजबळांना राज्यसभेची उमेदवारी देण्यास तयार, मात्र भुजबळांच्या अटींमुळे अद्याप उमेदवारी जाहीर नाही। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बड्या नेत्याची माहिती। समीर भुजबळांना कॅबिनेट मंत्रीपद द्या, त्यानंतरच राज्यसभेचा अर्ज भरणार, भुजबळांची अट। प्रेमाने लोक जिंकता येतात, बोलता तर 50-50 कोटींचा काय प्रकार आहे? फडणवीसांनी सोळ्यांना दिलेल्या उत्तराला राऊतांकडून प्रत्युत्तर। घोडेबाजार झाला हे मान्य करा, त्यासाठी पैसे कुठून आले हे सगळ्यांना माहिती आहे, राऊतांची टीका। बाळमानेंच्या उमेदवारीवरती एकत्रित बैठकीत निर्णय व्हायला हवा होता। निर्णय घेताना सर्वांना विश्वासात घेणं गरजेचं। बाळमानेंच्या उमेदवारी मार्गारीवरती वैभव नाईकांचा पक्षालाच घरचा आहे। सोलापूर विधान परिषदेसाठी पवारांच्या राष्ट्रवादीच्या आमदाराचा भाजपला पाठिंबा। करमाळ्याचे आमदार नारायण पाटलांचा भाजप उमेदवार राजेंद्र राऊतांना पाठिंबा जाहीर। जयकुमार गोरेंच्या उपस्थितीमध्ये झालेल्या बैठकीत पाठिंबा जाहीर। सोलापूरमध्ये महायुतीच्या बाजूने अदृश्य शक्ती काम करेल। पवारांच्या पक्षातील अंतर्गत वादावरती भाजपच्या आमदारांकडून निशाणा, तर सोलापूर विधान परिषदेच्या निवडणुकीवरून सुभाष देशमुखांचा दावा। सोलापूर जिल्ह्याची सर्व सूत्र भाजपच्या हातात आहेत। सोलापूरमध्ये भाजपच्या नेत्यांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्याला विश्वासात घेऊन काम करावं। तळागाळामध्ये अन्याय होणार नाही याची काळजी घेऊ, खासदार धैर्यशील माने यांचं वक्तव्य। श्रीकांत शिंदेंनी अमळनेरमधील बैठकीत कार्यकर्त्यांचे कान टोचलेत। गर्व बाजूला ठेवून कामं केली पाहिजेत, श्रीकांत शिंदेंचं आवाहन। पक्षाची ताकद टिकवायची असल्यास कार्यकर्त्यांनी कामं करावी, तर श्रीकांत शिंदेंचा सल्ला। मोदींच्या इंधन बचतीच्या आवाहनाला भाजपच्याच मंत्र्याकडून हरताळ। मंत्री जयकुमार गोरे, राजेंद्र राऊत यांचा आलिशान गाडीतून प्रचार दौरा, तर माढा करमाळा भागात आलिशान गाड्यांनी प्रचार दौरे केल्याचं समोर।
जळगावच्या धरणगावमध्ये पहिल्यांदा शिवसेनेने नगराध्यक्ष पदाची जागा गमावली। गुलाबराव पाटील यांनी श्रीकांत शिंदेंसमोर नाराजी बोलून दाखवली आहे। नगराध्यक्ष पदाची निवडणूक हरलो तरी नगरपालिकेत आमचे सर्वाधिक नगरसेवक, गुलाबराव पाटील यांची प्रतिक्रिया। नाशिक विधान परिषदेच्या पाठिंब्यावरून महायुतीमध्ये गोंधळ कायम। नाशिकमध्ये आजही महायुतीच्या नेत्यांमध्ये चर्चा होणार। गोकुळ गीतेंची उमेदवारी कायम राहिल्यानंतर पाठिंब्यासाठी प्रयत्न। महायुतीच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा देण्यासाठी प्रयत्न सुरूच। धुळे पालिकेतील 11 पराभूत उमेदवारांवरती अपात्रतेच्या कारवाईची शक्यता आहे। 320 उमेदवारांपैकी 11 जणांनी निवडणुकीच्या खर्चाचा हिशोब सादर केला नाही। वारंवार नोटिसा देऊनही हिशोब न दिल्यानं कारवाईची शक्यता आहे। मुंबईच्या मुलुंडमध्ये मिठागर वाचवा समितीचा यल्गार। मिठागर बचावासाठी नागरिकांचं जन आंदोलन। मिठागरांच्या संरक्षणासाठी नागरिक रस्त्यावर। मुंबई विमानतळावरती सोना तस्करी प्रकरणी भाजपच्या लोकांना अटक। संजय राऊतांचा आरोप आहे, भाजप पदाधिकाऱ्याला अटक झाली, यावरती फडणवीसांना बोलावं। संजय राऊतांचं फडणवीसांना आव्हान। पुण्यातील विषारी दारू प्रकरणी कारवाई सुरू आहे। समस्या गंभीर असून याआधीच मुख्यमंत्र्यांनी कारवाईचे आदेश दिलेत। पुण्याच्या विषारी दारू प्रकरणी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची प्रतिक्रिया। अमृता फडणवीसांसंदर्भात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यास अटक। मुंबई सायबर पोलिसांकडून पुण्यातून आरोपी वरुण कडणे याला अटक। वरुण कडणेने अमृता फडणवीसांसंदर्भात आक्षेपार्ह मजकूर सोशल मीडियावरती प्रसिद्ध केल्याचा आरोप आहे। अजित पवारांप्रमाणे सुनेत्रा पवारांचा बारामतीमध्ये सकाळीच पाहणी दौरा। बारामतीमध्ये एसटी स्टँड परिसरामध्ये सुनेत्रा पवार यांच्याकडून पाहणी। सुनेत्रा पवार यांच्याकडून बारामतीमध्ये विविध विकास कामांची पाहणी। राज्यातील 25 जिल्ह्यांना हवामान विभागाकडून पावसाचा येलो अलर्ट। विजांच्या कडकडाटासह आज पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज आहे। कोकण विभागातील 3, उत्तर महाराष्ट्रातील 2, पश्चिम महाराष्ट्रातील 5, मराठवाड्यातील 4 तर विदर्भातील 11 जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे। पुण्याला हवामान खात्याकडून येलो अलर्ट जारी। पुढील 4 दिवस शहर आणि परिसरामध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे। उष्णतेने हैराण झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळण्याची शक्यता। भोरच्या निगडे धांगवाडी या ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाचा कहर। मुसळधार पावसामुळे धांगवडीतील नदी नाले तुडुंब भरल्यानं रस्त्यांनाही नदीचं स्वरूप। अचानक झालेल्या या पहिल्याच पूर्व मोसमी पावसानं नागरिकांची मात्र मोठी तारांबळ। श्रीगोंद्याच्या हंगेवाडीमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट झाल्यामुळे शेती पिकांचं नुकसान। आमदार विक्रम पाचपुते यांच्याकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी। तात्काळ शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी मुख्यमंत्र्यांना भेटणार, पाचपुतेंचं आश्वासन। परभणीच्या पोखर्णीमध्ये वादळी वाऱ्यामुळे शेकडो एकरवरील केळीबाग उद्ध्वस्त। हातातोंडाशी आलेलं केळीचं पीक उद्ध्वस्त झाल्यानं शेतकरी हवालदिल। नुकसानाचे संपूर्ण तात्काळ पंचनामे करून मदत देण्याची ही मागणी आहे। सोलापूरच्या करमाळा तालुक्याला वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा तडाखा। भाळवणीमध्ये केळीच्या बागांचं नुकसान तर काही ठिकाणी घरांचे पत्रे उडालेत। शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान झालेलं आहे। पुण्याच्या भोरच्या दिवळेमध्ये मान्सूनपूर्व पावसाचा हाहाकार। 3 घरांचे छत उडून गेल्यानं शेतकऱ्यांचं नुकसान। पावसामध्ये संसार उपयोगी सामान भिजल्यानं कुटुंबियांचा संपूर्ण संसार उघड्यावर। मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये डाळिंब विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांच्या पावतीमधून इतर खर्च या नावाखाली सुमारे 3% रक्कम कपात। बाजार समितीकडे चौकशीची मागणी करत शेतकऱ्यांची होणारी लूट ही थांबवण्याची ही मागणी आहे। साताऱ्याच्या फलटणमध्ये श्रीराम कारखान्याला ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर मालकांचे 16 कोटी रुपये थकीत आहेत। वारंवार पैसे मागूनही कारखाना प्रशासनाची डोळेझाक। मुंबईतील वॉटर टँकर चालक मालक संघटनेचा आज मध्यरात्रीपासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय आहे। केंद्राच्या नव्या नियमांच्या निषेधार्थ संपावर जाण्याचा निर्णय। उद्यापासून मुंबईतील बांधकाम प्रकल्पांसह रुग्णालय, रेल्वे सेवा आणि इतर सेवांना फटका बसण्याची शक्यता। खडकवासला धरणातील पाणीसाठा कमी होत असल्यानं पुणेकरांवर पाणी कपातीची टांगती तलवार। उद्या किंवा परवा पाणी टंचाई संदर्भात सर्वपक्षीय नेत्यांची बैठक। बैठकीत काय निर्णय होणार याकडे सर्वांचं लक्ष। नंदुरबार जिल्ह्यामध्ये 185 गावं आणि 545 पाड्यांमध्ये तीव्र पाणी टंचाई। पाण्याचे स्रोत आटल्यानं पाण्यासाठी महिलांची वणवण। अक्कलकुवा तालुक्यामध्ये पाणी टंचाईच्या सर्वाधिक झळा। पालघरमधील गांजे ढेकाळे या ग्रामपंचायतीत 3 दिवसांपासून पाणी पुरवठा बंद आहे। गांजे गावातील महिलांना शाळेच्या पाण्यामध्ये डबक्यात साचलेलं गढूळ पाणी भरून नेण्याची वेळ आली आहे। तातडीने पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याची वेळ आली आहे।
नांदेडच्या उमरीतील सिंधी शेलगाव येथील निजामकालीन तलाव गाळामुळे निकामी झालाय। तर तलाव निकामी झाल्यामुळे 6 गावांमध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे। तातडीने तलावाच्या खोलीकरणाची संपूर्ण कामं करावीत, खोलीकरण करावी अशी ग्रामस्थांची मागणी आहे। मे आणि जून मधील रेशन धान्य उचलण्यास 15 जून पर्यंत मुदतवाढ। ई-पॉस तांत्रिक बिघाडामुळे शासनाचा मोठा निर्णय। कोणताही लाभार्थी धान्यापासून वंचित राहणार नाही, पुरवठा विभागाची माहिती। मुंबईच्या गोरेगावमधील राम मंदिर मार्ग ते रिलीफ रोड दरम्यान मृणालीताई गोरे उड्डाणपुलाचा विस्तारित टप्प्याचं बीएमसी महापौर रितू तावडे यांच्या हस्ते लोकार्पण। राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या आधारे राज्यामध्ये शालेय स्तरावरती त्रिभाषा सूत्र यंदाच्या शैक्षणिक सत्रापासून लागू होणार नाही। सरकारच्या पातळीवरती अद्याप निर्णय झालेला नाही। प्रचलित धोरणांप्रमाणेच शैक्षणिक धोरण सुरू राहील, शिक्षण मंत्र्यांचं स्पष्टीकरण। धुळ्याच्या जुनवणे गावात शेतकऱ्यांसाठी विशेष मार्गदर्शन कार्यक्रमाचं आयोजन। कार्यक्रमामध्ये माती परीक्षण, एल निनोचा प्रभाव आणि हुमणी अळी या नियंत्रणावरती भर। नंदुरबारच्या सातपुड्यामध्ये पर्यावरण संवर्धनासाठी बडादादा फाउंडेशनचा सीड बॉल्स उपक्रम। पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवरती विविध वृक्षांच्या बियांचे गोळे तयार करून सातपुड्याच्या जंगल परिसरामध्ये फेकण्यात आली। सराफ बाजारामध्ये सोन्या आणि चांदीच्या दरामध्ये मोठी घसरण। सोन्याच्या दरात 2,500ची, चांदीच्या दरामध्ये 10,000 रुपयांची घसरण। सोन्याचे दर जीएसटीसह 1,56,045 रुपयांवर, तर चांदी जीएसटीसह 2,56,470 रुपये प्रति किलोवर। पिंपरी चिंचवड पालिकेने मोठ्या गाजावाजा करत उभारलेल्या एअर प्युरिफिकेशन यंत्रणा धुळखात पडल्याचं चित्र आहे। यंत्रणा उभारण्यासाठी 32 कोटी 75 लाख रुपयांचा खर्च। वायू प्रदूषण कमी न झाल्यानं नागरिकांमध्ये नाराजी। संगमनेरच्या सुकेवाडी परिसरामध्ये धोकादायक बांधकामावरती नगर परिषदेची कारवाई आहे। हॉस्टेलचं निकृष्ट आणि नियमबाह्य बांधकाम प्रशासनानं हटवलेलं आहे। वर्तमानपत्रात गुंडाळून खाद्यपदार्थ विकणारे विक्रेते अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या रडारवरती आहेत। वर्तमानपत्रात गुंडाळून खाद्यपदार्थ विकण्यास बंदी आहे, त्यामुळे पनीर विक्रेते, औषध विक्रेते, गुटखा आणि पान मसाला विक्रेत्यांचे धाबे चांगलेच दणाणलेले आहेत। नाशिकमध्ये अन्न पदार्थात भेसळ करणाऱ्या 15 दुकानांचे परवाने निलंबित। अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई आहे। 6,75,90,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त। तुकाराम मुंढेंच्या निर्देशानुसार मोहोळमध्ये दूध डेअरींवरती कारवाई। 13 दुधाचे नमुने तपासणीसाठी पाठवले। अहवालातून आता संबंधितांवरती कारवाई होणार आहे, अशी देखील माहिती समोर येते। कुख्यात गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ अटकेत आहे। गुंड निलेश घायवळ पर्यंत पोहोचण्याचा महत्त्वाचा दुवा पोलिसांच्या हाती आहे। सचिन घायवळच्या अटकेमुळे निलेश घायवळ संदर्भात महत्त्वाचे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता आहे। निलेश घायवळ सध्या परदेशात असल्याचा पोलिसांना संशय आहे। अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस या संघटनेचे चिटणीस अजित आचरेकर यांना DRI कडून अटक। महसूल गुप्तचर संचालनालयाची तस्करी विरोधी कारवाई आहे। कारवाईमध्ये 5 कोटींपेक्षा अधिक किमतीचे सोने जप्त। आचरेकरच्या काही सहकाऱ्यांनाही अटक केल्याची माहिती आहे। मध्ये बोगस डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे प्रसूती माता आणि नवजात बालकाचा मृत्यू। कोणतीही डिग्री नसताना घरीच प्रसूती केल्याचं उघडकीस। आरोग्य विभागाच्या कार्यक्षमतेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित। बीडच्या वाघोलीमध्ये मृत भावाला कागदोपत्री जिवंत दाखवून जमीन हडपल्याचा प्रकार उघडकीस। फसवणूक प्रकरणी मृताच्या भावासह 7 जणांवर गुन्हा दाखल। परभणीमध्ये विद्युत तारेला स्पर्श झाल्यानं शेतकऱ्याचा मृत्यू। महावितरणनं पावसाळ्यापूर्वी विद्युत दुरुस्तीचं काम न केल्यानं शेतकऱ्याचा नाहक बळी। लातूरच्या संत पादुका दर्शन सोहळ्यामध्ये भ्रष्टाचार प्रकरणी आयोजक किशोर महाराज शिवणीकर यांच्यावरती गुन्हा दाखल। किशोर महाराज शिवणीकरांवरती 3,65,00,000 अपहार केल्याचा आरोप आहे। ओडिशाच्या बालीगुडात एसीबीच्या कारवाईमध्ये अभियंत्याच्या घरात घबाड सापडलं। बँक लॉकरमधून 2,04,00,000ची रोख रक्कम जप्त, तर 341 ग्रॅम सोनं, 45 लाखांच्या मुदत ठेवीच्या पावत्याही सापडल्यात। भुवनेश्वर कटकमधील 5 बहुमजली इमारतींचे कागदपत्रही जप्त करण्यात आलेले आहेत। मुंबई पोस्ट ऑफिसमध्ये नोकरी देण्याच्या आमिषानं तरुणाची 7.5 लाखांना फसवणूक। जवाहरनगर पोलिसांकडून एका आरोपीला अटक, तर दोघांचा शोध सुरू। राजकुमार रॉय असं अटक करण्यात आलेल्या तरुणाचं नाव।
चंद्रपूरच्या बल्लारपूरमध्ये गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या तरुणाला अटक. आरोपीकडून देशी बनावटीचं पिस्तूल आणि 4 जिवंत काडतुसं जप्त.